बाय द वे समर, हे सगळी कामं झालीच आहेत. हा, पण तुला अजून जरा वेळ स्वानंदी वहिनीचे काही फोटो पाहायचे असतील, म्हणजे लहानपणीचे, आत्ताचे, लेटेस्ट वाले, आज पाठवलेले, काल पाठवलेले, तर तू बघून घे. बाकी कामं मी करतो, सगळ्या फाईल्स बघतो, मीटिंग मी करतो. हा, गपरे. एक गप, दोघे गप्प बसा. काय काम 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 एके काम. आता बास करा, कामाचा लोड जरा कमी कर, संसाराकडे लक्ष दे समर. का? संसार आमचा सुरू आहे, छान व्यवस्थित सुरू आहे सगळं, त्यात काय लक्ष द्यायचं? आता झाले ना किती दिवस झाले लग्नाला, आता प्रमोशन नको का व्हायला तुमचं? कसलं प्रमोशन? कसलं म्हणजे? अरे आता तुम्ही नवरा बायको आहात, नंतर प्रमोट होऊन आई बाबा होणार. काय? अरे बापरे, किती ओरडतोयस? काय ओरडू नको तर काय वेळ लागले का तुम्हाला दोघांना? आई बाबा काय? आनंद, तुझ्या बायकोला वेळ लागलाय, तिला पटकन माहेरी सोडून ये. ए, चल. आनंद, हा. मला वेळ लागलाय. नाही, अजिबात नाही. हा, तू माहेरी सोडणार आहेस मला? नाही म्हणजे तुला तुझं हवं तेवढे दिवस जा, मी नाही सोडणार हा, अजिबात. आणि हा ओव्हर रिॲक्ट करतोय की नाही? खूप जास्त. ऐकलास? ओव्हर रिॲक्ट करतोयस तू. तुम्ही दोघं आपापसात बोलत बसा, मी जातोय कारण मला काम आहे. एक मिनिट थांब, बोलायचं मला तुझ्याशी. तू करतोयस ओव्हर रिॲक्ट, कळतंय का तुला? एवढं काय जगा वेगळं बोलली नाहीये मी. हे बघ, तुम्ही मला असं प्रेशराईज करू शकत नाही, माझी मैत्री पवित्र आहे. काय पवित्र? काय आमचं नातं पवित्र नाहीये? काय रे? हा, आहे की नाही कोणी म्हणलं? हा मग चुकून बोललो, पण मैत्री आहेच की आमच्यात. उगाच भलत्या नजरेने आमच्याकडे बघू नका, तुमची दोघांची वाईट नजर लावून. मी काय चुकीचं बोलले का? वाईट काय? प्रेम ही जगातली सगळ्यात सुंदर भावना असते समर. हो, पण मैत्रीत सुद्धा प्रेम असतंच की. ए थांब, ते मैत्रीतलं प्रेम जाऊ दे तुमचं, प्रेमातलं प्रेम असलं पाहिजे. एक मिनिट समर, मी इथे डिसअग्री करेन. हा, म्हणजे तुमची गाडी मैत्रीच्या स्टेशन पासून सुटून प्रेमनगरीच्या दिशेने कधीच धावती झाली बरं का. तुला ते फक्त मान्य करायचं नाही एवढं. समर, तुझं प्रेम आहे स्वानंदीवर, तू फक्त डिनायल मध्ये जगतोयस. तू ना मान्य करत नाहीयेस, डोळे झाकून बसलायस एकदम. मग काय? डोळे उघडे आहेत माझे सताड. पण काय ना, डोळे उघडे असून उपयोग नाही, जे ऑब्वियस आहे ते तुला बघायचंच नाहीये. असं काय आहे? काही बोलतेस का तू? असंच आहे मित्रा. बाहेर असताना स्वानंदी वहिनीला तू ज्या पद्धतीने मिस करत होतास ना, अशी आठवण येत होती ना तुला, त्यातून हेच सिद्ध होतं. तिच्याशी बोलावंसं वाटत होतं, तिला पटकन येऊन भेटावंसं वाटत होतं, तिची विचारपूस करावीशी वाटत होती, तब्येतीची काळजी वाटत होती. हे सगळं फक्त आणि फक्त प्रेमात असतानाच होतं. करेक्ट. तुमच्यात आता फक्त मैत्री वगैरे राहिलेली नाहीये. आणि म्हणजे प्रेमात असणं, त्यात मैत्री असणं, हा वरचा क्लास असतो, तुला नाही कळणार. वरचा एकदम. करेक्ट. सांग प्लीज 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 माझ्यावर विश्वास ठेव. तू प्रेमात पडला आहेस. इतकी कमाल फ्रेज असते नाही, इतकी कमाल. तुला नाही कळणार यार निकिता, सांग ना यार याला, किती भारी गोष्ट आहे प्रेमात पडणं. तुझी विकेट गेलीये समर. तू प्रेमात आहे स्वानंदीच्या. सांग तिला की स्वानंदी, माझं तुझ्यावर प्रेम आहे.